हॅलो गाईज, देवी सुचिताच्या ब्लॉगमध्ये वेलकम. बघू शकता तुम्ही, आज मी मटकीच्या डाळीचे सांडगे करणार आहे. हो, हे मटकीच्या डाळीचं पीठ आहे जे जाडसर असं आपण दळलेलं आहे. लाल तिखट आहे, मीठ घातलं आहे आणि लसूण असं सालीसकटच घातलेलं आहे आणि जिरं थोडंसं कुटून घेतलेलं आहे आणि सगळं मिक्स करून चांगलं घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे आणि छान गोळा करून घ्यायचा आणि मग सांडगे पाडायचे. सो कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. बघा मी मटकीच्या डाळीचे सांडगे कसे करते. आज दिवसभराचा ब्लॉग बघा, कंटिन्यू राहा. पुढे काय 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 नाही तुम्हाला बघता येईल. सो चला डाळीचं पीठ मळून घेऊ. हे असं जाडसर पीठ करून घ्यायचं असतं, घट्ट मळावं लागतं पीठ आणि मग असे हाताला पाणी लावून 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 सांडगे करायचे असतात. ती एकदम बारीक दळ का त्याचं पापड पण बनवतात. बघितले ते मी, मटकीचे कडक लागतात. मग ते भाजायला पाहिजे. आरावर मुंबईला कुठे भाजणार नाही. तू अशी लांब लांब तळून पण काढशील लागतात, तर ती जागाच कडकच नाही होतात. भेटणार. मम्मा तू अशी लांब लांब काढली जागाच नाही भेटणार तुला. मी पण पहिल्यांदाच सांडगे केले. सो बघा, सो आता आम्ही निघालो आहे मलवडीला, भांडवली गावामध्ये, कारण की माझ्या मिस्टरांची मावस बहीण तिथे राहते. सो वर्षातून एकदाच कधीतरी भेट होते, आम्ही गावाला आलो की त्यांची. सो तिकडे जाणार आहे, पण त्याच्या आधी कुठेतरी जेवणाचा बेत करायचा आहे, कारण सांडगे वगैरे करेपर्यंत वेळ गेला. म्हणतो आपण सांडगे खूप इझी असतात, त्यासाठी वेळ गेला. सो जेवण आता आज आम्ही बाहेरच करणार आहोत. सो बघूया आता कुठे नेतात आहेत. लेट्स सी. फायनली आम्ही राजवाडा हॉटेलमध्ये आलो आहे. ऑथेंटिक जेवण मिळतं. ज्यांनी आम्हाला इथे घेऊन आले त्यांचं नाव आहे देवकर. ते पण देवकरच आहेत, आमचेच बाजूभाऊकी आहे. सो ते ट्रॅव्हलिंगचं काम करतात. सो त्यांनीच आम्हाला सांगितलं इथे आपल्या घरच्यासारखं जेवण मिळतं. राजवाडा ज्याप्रमाणे नाव होतं त्याप्रमाणेच ते रेस्टॉरंट होतं. सो कधी तुम्ही आलात मलोडी किंवा बिदाला साईडला तर इकडे नक्की या. हॉटेल खूप ऑथेंटिक होतं. ज्योतिबाची फ्रेम होती, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं सुंदर फ्रेम होती. त्यानंतर आजूबाजूचा ॲम्बियन्स पण खूप छान होता. आम्ही फायनली मटन थाळी मागवली होती. सो मटन घेतलं होतं हंडी आणि कसं आहे रोट्या मागवल्या होत्या. मी इमॅजिन करू नाही शकत, इतकं सुंदर जेवण होतं ना, खूप छान जेवण होतं. आणि बिल बघायचं झालं तर 500 रुपयामध्ये आम्ही सगळं जेवलो होतो. बिदालसाठी नेलं तर हा रोड आहे आणि भांडोली साईडतून याल तर इकडून आहे तो रोड. सो फायनली आम्ही ताईला भेटायला. बघा बरी आहे. मजा आहे, तब्येत पाणी वगैरे बरी आहे ना? नाही जावत. अगं कसा चावील तो, त्याला आहेच सवय. लोक माझ्या हजबंडच्या मावस बहिणीच्या शेतात आलो होतो. तिथेच त्यांचं घरही आहे. सो त्यांनाच भेटून मग जाणार होतो. त्यांना फोन केला, वर्षांनी भेट होते त्यांची ॲक्च्युली. आता ते येते आपण खुश होतात. काय करणार आता, आपली माणसं आहेत म्हणजे भेटायला यायलाच पाहिजे. ताईकडे थोडं राहिलंय ना ते ऐकायचं. ताईचं घर आहे शेतामध्ये. भांडवली म्हणून एक गाव आहे, तिथे त्यांचं घर आहे, शेतातच आहे. ते तिथे शेती पण करतात आणि घर पण आहे. खूप मोठ्या रानामध्ये त्यांचं एकट्यांचं घर आहे. पक्की पक्की नक्की. पेरू आहे काय का ताई? हा पेरू आहेत का?
हो काय म्हणतो प्रसाद, कसा आहे? काय हिरो तब्येत पाणी कशी आहे? हाय बरे बरी आहे ना? ताईच्या घरी आलो की बकऱ्या आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत ताईकडे. आता उन्हाळा असल्यामुळे शेतकऱ्याकडे काही पीक मिळणार नाही, तरी पण भाऊजींनी साठवणीचा लसूण काढून मला दिला की घेऊन जा. शेतकऱ्याचं मन आहे ना, कधी पण असं तुम्ही आजमावू शकता की जे आपल्याकडे आहे ते लगेच देऊन समोरच्याचं मन खुश करायचं. हा नाही विचार करायचा की आपल्याकडे आहे ठेवून देऊया, राहू दे, आपल्याला कामाला येईल, विकता येईल. नाही, आपण एवढं लांबून आलो आहे तर ते खुश झाले की घेऊन जा, काय नाही होत. त्याशिवाय त्यांनी शेकट्याच्या शेंगा पण मला तोडून दिल्या. पण माझा जाण्याचा बेत होता ॲक्च्युली मंगळवार बुधवारचा, सो मी गेली होती रविवारी. आता मग घेऊन जाणं डिफिकल्ट झालं, तरी मी थोड्याच घेतल्या होत्या शेंगा. ते म्हणत होते घेऊन जा, पण लोचडगिरी करायची नाही, किती घेऊन जाणार असं झालं होतं, पण थोड्याच घेतल्या होत्या. हो, इथे बघू काय आहे, शेतात नाही ना चढताय ना. आता परतीच्या प्रवासाला ताईच्या शेतातच टोमॅटो लावले होते, सो मला तिकडे जायचं होतं. तर कुठून जाऊ, कसं जाऊ असं झालेलं, कारण मुंबईला या सगळ्या गोष्टी बघता येत नसतात. सो आपण गावी आलो ना की काय बघू काय नको बघू, हे घेऊ ते घेऊ चाललेलं असतं. सो फायनली मी रस्ता बघितला कुठून जायचा, त्याच्यानंतर मी गेले. सो तुम्हीही बघा टोमॅटोची शेती कशी होते, काय प्रकारे टोमॅटोची शेती करता येते. मेहनत खूप आहे शेतकऱ्याला, पण मोबदला तेवढा नाही आहे. सो बघा, बघू शकताय तुम्ही टोमॅटो कसे हँगिंगमध्ये व्यवस्थित पीक लावलेलं आहे. आता कच्चे आहेत, औषधांची फवारणी चालू आहे. सो कारण की कीड लागू नये म्हणून औषध फवारणी करणं कंपल्सरी झालेलं आहे. खूप मेहनत आहे शेतकऱ्याला, आपण म्हणतो, पण आज इकडे जो भाव आहे ना त्याच्या 5 ते 7 पट मुंबईला हा भाव असतो. आता टोमॅटोचा भाव मी काय विचारलेला नाही आहे, पण कांद्याचा भाव इथे 9 रुपये किलो आहे आणि मुंबईला 25-30 रुपये किलो आहे. म्हणजे विचार करा तुम्ही, शेतकरी एवढा मेहनत करूनसुद्धा त्यांना मोबदला मिळत नाही आहे. हॅलो गाईज, मजा आली? बाजार घूमने का है. तुम काही काय आम्ही मलवडीच्या रविवार बाजारामध्ये आलो होतो. मलवडीचा बाजार कसा आहे काय बघायचा होता मला. थोडासा लागला नव्हता ॲक्च्युली. इथे आमचे शेजारी मिळाले होते. हा, मग त्यात 2 मग हेच बरं ना. नको, हे घेऊया, ते वाटायलाच लागतात आम्हाला, वाटण्यासाठी. हे घ्या. 3 घेऊन टाक ना, 10 रुपये असतील तर. 1 मिनिट थांबा. 20 रुपये. हे घ्या, पिशवी द्या आता फक्त बस. आम्ही पिशवी आणलेल्या नाही तर त्यांच्याकडे द्या, ते घरी घेऊन येतील. हा, काय पण. चला संध्याकाळी भेटू. चल का. काय बोलतात त्याला, पॉपी काय? ह्याला काय बोलतात, बॉबी. मलवडीच्या बाजारामध्ये सेमिजिटीज आपण रोजच्या भाज्या जे काय लागणाऱ्या गोष्टी असतात त्या मिळतात. सो मलवडीचा बाजार हा रविवारी लागतो आणि मी जाणार होती दहिवडीच्या बाजारात,
सो उद्या भेटूया आपण दहिवडीच्या बाजारामध्ये. बऱ्याच गोष्टी मिळतील. सो थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.